गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। पाण्याची मोटर शॉक लागल्याने अथर्वला अवघ्या 25 मिनिटात डॉक्टर यश कसलीवाल यांनी जीवनदान दिले। नाशिक जिल्हा नांदगाव तालुक्यातील नेहरू नगर येथील ही घटना आहे। शॉक लागलेल्या 13 वर्षाच्या अथर्वला अवघ्या 25 मिनिटात डॉक्टर यश कसलीवाल यांनी जीवनदान दिले। नांदगाव नेहरू नगर येथील गरीब कुटुंबातील गजानन पुंजाराम थोरात हे केटरेसचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। 12 सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घरी पाण्याची टाकी भरण्यासाठी पाण्याची मोटर चालू करून पाणी भरत असताना त्याच वेळेस यांचा 13 वर्षाचा मुलगा अथर्व याला पाण्याच्या मोटरचा त्याचा हाताला शॉक लागल्याने गंभीर जखमी झाला आणि बेशुद्ध पडला। अथर्वचे वडील गजानन यांनी बघितलं आणि पटकन पाण्याची मोटर बंद केली व अथर्वला उचलून रस्त्यावर गाडीवाल्यांना हात देत आरडाओरड करत मोटरसायकलला हात देऊन मांडीवर बसून बेशुद्ध अवस्थेत एसटी कॉलनी येथील सन्मती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे घेऊन गेले आणि डॉक्टर यश कसलीवाल यांना घडलेली घटना सांगितली। जणू परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो तशी भावना दाखवली। डॉक्टर यश कसलीवाल यांनी अथर्वचे आई वडील यांना धीर दिला व इमर्जन्सी उपचार केले व अथर्वने अवघ्या 25 मिनिटात रिस्पॉन्स दिला आणि डोळे उघडले। अथर्वचे आई वडील यांच्या जीवात जीव आला आणि डोळ्यातून अश्रू बाहेर पडले। डॉक्टर यश कसलीवाल यांचे मनापासून आभार मानले व आज माझ्या अथर्वला कमीत कमी खर्चामध्ये वेळेवर उपचार करून जीवनदान दिल्याबद्दल भावनिक होऊन गजानन थोरात यांच्या परिवारातर्फे एक छोटीशी डॉक्टर यश कसलीवाल यांची फोटो फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला। इलेक्ट्रिक वस्तूचा शॉक लागल्याने आपण त्याला हात न लावता लाकडी वस्तूने तो सोडवायचा प्रयत्न करावा आणि विशेष लहान मुलांची काळजी घ्यायची। घरातील इलेक्ट्रिक वस्तू मिक्सर, फ्रीज, इलेक्ट्रिक बोर्ड आणि पाण्याची मोटर पासून लांब ठेवावे व आपली पण काळजी घेणे अशी माहिती डॉक्टर यश कसलीवाल यांनी दिली आहे। लहान मुलांना मोटरीपासून फक्त हात जोडून विनंती माझी सगळ्या आई बापांना का लहान मुलांना तुम्ही साईडला ठेवा। एक आई बापाचा जीव काय तुटतो मुलांसाठी ते त्यांना माहिती असतं फक्त। आणि तुम्ही डॉक्टर साहेब इथं कास्तीवाल डॉक्टर साहेब तुम्ही 2 मिनिटं या पुढं। या डॉक्टर साहेबांमुळे माझ्या बाळाचा जीव वाचलेला आहे। माझ्यासाठी देव म्हणजे देवापेक्षा पण जास्त आहे माझ्यासाठी। मी प्रयत्न केला आणि त्याने बस त्याला ठेवलं। तुझी महादेवाची भक्ती कामाला नाही। सकाळी 10:30 वाजता माझ्या मुलाला असं वाटलं मोटर चालू आहे सॉरी बंद आहे, तर त्याला असं वाटलं बंद आहे मोटर, तर तो म्हणजे वायर खोलायला गेला तर त्याला शॉक लागून गेला आणि शॉक असा लागला का त्याला डायरेक्ट पूर्ण बेशुद्ध पडून गेला। मला काही दुसरं काही धांदळलं म्हणजे एवढं धांदळून गेलो मी का मला काही कळतच नव्हतं। आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या रस्त्यावरती कास्तीवालचं हॉस्पिटल आहे आणि डॉक्टर योग्य वेळात मला टाइमवरती भेटून सगळं त्यांनी उपचार करून माझ्या मुलाला त्यांनी नवीन जीवदान दिलं। म्हणजे असं समजा तुम्ही का मुलगा माझा मेलेला होता, त्यांनी माझा मुलगा जिवंत करून दिला। डॉक्टर साहेबांचे मी एवढे आभार मानतो का त्यांचे उपकार मी आयुष्यभर कधी विसरणार। अथर्व हा 13 वर्षाचा मुलगा माझ्याकडे ज्यावेळेस आला त्यावेळेस त्याला पाण्याची मोटरीचा एक मोठा शॉक बसलेला होता, जो त्याच्या उजव्या हातातून बॉडीमध्ये शिरला आणि डाव्या पायातून तो बाहेर निघाला। ज्यावेळेस अथर्व माझ्याकडे आला त्यावेळेस अथर्व बेशुद्ध अवस्थेमध्ये असून तो श्वासोश्वास घेण्यास त्याची कार्यक्षमता नव्हती। तो एका मिनिटाला 2 वेळा किंवा 3 वेळा फक्त श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता आणि तो शुद्धीमध्ये नव्हता। मी त्याला इमर्जन्सीमध्ये घशातून नळी टाकून त्याच्या फुफ्फुसांना श्वासोश्वासाला आर्टिफिशियल रेस्पिरेशन देऊन त्याचं ECG त्याचं हृदय नॉर्मल करून त्याच्यावरती इमर्जन्सी जी काही ट्रीटमेंट असते ती केल्यानंतर अथर्व 10-15 मिनिटांनंतर अथर्वाने डोळे उघडले आणि त्यानंतर 4 ते 5 दिवस अथर्व ICU मध्ये राहून आज स्वतःच्या पायावर चालत घरी जातोय। सामान्य जनतेने ज्यावेळेस इलेक्ट्रिक शॉक बसतो कुठल्याही उपकरणाचा त्यावेळेस सगळ्यात पहिले जे इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स आहेत त्यांच्यापासून लांब राहून बॅड कंडक्टर्स गुड कंडक्टर्स अशा 2 गोष्टी असतात। सगळ्यात प्रथम पेशंटला लाकडी वस्तूने जर त्याने जो उपकरण धरलेला असेल लाकडी वस्तूने तो उपकरण सोडवण्याचा प्रयत्न करावा व पेशंटला स्वतःने आपण डायरेक्ट हात न लावता काहीतरी लाकूड घेऊन तो जर त्याने स्त्रोत धरलेला आहे शॉकचा तो सर्वप्रथम लांब करावा। आणि लहान मुलांची विशेष काळजी ही घ्यावी की जे काही आपल्या घरामध्ये मोठे उपकरणं आहेत इलेक्ट्रिसिटीचे मिक्सर असतील फ्रीज असतील ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा करंटचा पॉईंट येतो त्या ठिकाणापासून लहान मुलांना लांब ठेवायचं। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। नवीन
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.